ठीक आहे. फाईल स्वॅपिंग. आता स्वॅपिंग म्हणजे काय बघा, डेफिनेशन ऑफ स्वॅपिंग काय, रिमूव्हिंग सस्पेंडेड ऑर प्रिएम्प्टेड प्रोसेसेस फ्रॉम द मेमरी and their subsequent bringing back is called as swapping. Okay, removing suspended and preempted processes from the memory and their subsequent bringing back is called as swapping. ह्याच्यावरनं मला सांगा तुम्ही आता काय कळालं तुम्हाला स्वॅपिंग, आपण स्वॅपिंग कुठे यूज केलंय, त्या स्टेटमेंट वरनं तुम्हाला काय लक्षात येतंय, रिमूव्हिंग सस्पेंडेड ऑर प्रिएम्प्टेड प्रोसेसेस. प्रिएम्प्टेड प्रोसेस कुठं असतात आपल्या, हॅलो, तुम्हाला मी स्वॅपिंग कन्सेप्ट आधी सांगितला होता, कुठं सांगितला होता, शेड्यूलिंग बघितलं आपण. आता आपण कुठल्या प्रोसेस स्वॅप करणार आहे, स्वॅपिंग म्हणजे सिम्पली काय, इथं बघा काय करतायत, फेन्स रजिस्टर, मॉनिटर, युजर स्पेस आणि हा बॅकिंग स्टोर आहे. बॅकिंग स्टोर म्हणजे हा तुमचा कुठं असतो, सेकंडरी स्टोरेजवर असतो आणि ही तुमची मेन मेमरी. मग जी प्रोसेस तुमची जास्त वेळापासून मेन मेमरी मध्ये अवेलेबल आहे पण ती तिथं काहीच यूज करत नाहीये, ती सस्पेंडेड आहे किंवा प्रिएम्प्टेड आहे, तिचं एक्झिक्युशन होत नाहीये, अशा प्रोसेसला तुम्ही काय करताय, मूव आउट करताय, म्हणजे काय स्वॅप आउट करताय आणि दुसरे प्रोसेस तिथं त्या जागी स्पेस अवेलेबल होणार, तिथं त्या प्रोसेस एक्झिक्यूट होणार. ज्यावेळेस तिथं परत स्पेस अवेलेबल आहे, तिचं वेटिंग टाइम कम्प्लीट झालेला आहे, त्यावेळेस ती प्रोसेस परत काय होते, स्वॅपिंग होते. स्वॅप आउट आणि स्वॅपिंग कुठं करणार आपण हे स्वॅप आउट आणि स्वॅपिंग, कुठं गरज आहे आपल्याला शेड्यूलिंग मध्ये, किती टाइपचे शेड्यूलर आहेत आपल्याकडं, 3 सर. हा, कोणते कोणते, रेडी क्यू, जॉब क्यू, शेड्यूलर्स विचारले, शेड्यूलर. शेड्यूलर्स. हा, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, मिडियम टर्म. हा, मग त्याच्यामध्ये आपल्याला स्वॅपिंग कुठं नेसेसरी आहे, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आणि मीडियम टर्म, हे 3 शेड्यूलर आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. मग त्याच्यापैकी मी तुम्हाला सांगितलं होतं, मीडियम टर्म शेड्यूलर काय करतो, ज्या प्रोसेसेस खूप वेळापासून सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहेत अशा प्रोसेसला तो काय करतो, स्वॅप आउट करतो. कशामुळे स्वॅप आउट करतो, तर ज्या वेटिंग स्टेट मधल्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस काय करतायत, तुमच्या आयओ डिव्हाइसेस एक्झिक्युशन करतायत. ज्या प्रोसेस तुमच्या मीडियम टर्म शेड्यूलर मध्ये आहेत, ओके, म्हणजेच कुठं असणार आहेत, त्या वेटिंग स्टेट मध्ये असणार आहेत, बरोबर आहे, बरोबर आहे का नाही, हॅलो, कळतंय का मी काय सांगतोय ते, ज्या प्रोसेस आपल्या वेटिंग स्टेट मध्ये आहेत, वेटिंग स्टेट मधल्या प्रोसेस काय करणार आहेत, आयओ डिव्हाइसेस एक्झिक्युशन करणार आहेत. मग तिला सीपीयू ची काय आपल्या नेसेसरी आहे का, सीपीयू ची काही गरज आहे का तिला, नो सर. हा, मग अशा प्रोसेस आपल्याकडे काय होतात, ज्यांना सीपीयू ची गरजच नाहीये अशा प्रोसेस काय केल्या जातात, स्वॅप आउट केल्या जातात. ओके, अशा प्रोसेस आपल्या काय केल्या जातील, स्वॅप आउट केल्या जातात आपल्या मेमरी मधनं. म्हणजेच काय, इथं दिले बघा यांनी डेफिनेशन, रिमूव्हिंग द सस्पेंडेड ऑर प्रिएम्प्टेड प्रोसेसेस फ्रॉम द मेमरी अँड देअर सबसिक्वेंट ब्रिंगिंग बॅक, म्हणजे त्यांना एक तर रिमूव्ह करायचं मेमरीतनं आणि परत त्यांना इन करायचं, अशा प्रोसेसेसला काय म्हणणार तुम्ही, स्वॅपिंग म्हणणार. हे आपल्याला गोष्ट कळालं. म्हणजेच काय, ह्या मेन मेमरी मध्ये तुमच्याकडे ज्या प्रोसेस लॉंग टर्म पासून प्रेझेंट आहेत, लॉंग म्हणजे भरपूर वेळापासून प्रेझेंट आहेत पण तिथं त्यांचं काहीही एक्झिक्युशन होत नाही, अशा प्रोसेसला तुम्ही काय करणार, स्वॅप आउट करणार आणि कुठे ठेवणार, एका बॅकिंग अप स्टोअरला. हे बॅकिंग अप स्टोअर कुठं असणार आहे, तुमचं सेकंडरी स्टोरेजवर असणार आहे. आणि इथं ह्या प्रोसेसला ठेवून ह्यांचं एक्झिक्युशन इथं चालू राहतं. म्हणजे काय, त्या कुठलं एक्झिक्युशन करत असतात, आयओ डिव्हाइसेस एक्झिक्युशन करत असतात. आयओ डिव्हाइसेस एक्झिक्युशन करत असताना तुम्हाला सीपीयू ची गरज आहे का, सीपीयू लागणार आहे का आयओ डिव्हाइसेस एक्झिक्युशन करत असताना, नो सर. हा, मग त्यावेळेस ह्या बॅकिंग अप स्टोअरला ठेवलं जातं. त्यांना असं फील होतं की त्या मेन मेमरी मध्येच आहेत पण त्या कुठं असतात, ऍक्च्युअली असताना बॅकिंग स्टोअरला असतं. ज्यावेळेस त्यांचं एक्झिक्युशन कम्प्लीट होतं आयओ डिव्हाइसेसचं, त्यावेळेस त्यांना काय केलं जातं, परत नंतर मेन मेमरी मध्ये आणलं जातं. ओके,
अशाला काय म्हणायचं, स्वॅप आउट आणि स्वॅपिंग. त्याला त्या प्रोसेसला काय म्हणतात, स्वॅपिंग प्रोसेस स्वॅपिंग. ओके, इथं बघा, आयडियली मेमरी मॅनेजर कॅन स्वॅप द प्रोसेसेस फास्ट इनफ, द टाइम क्वांटम शुड बी द लार्ज इनफ सो दॅट रिझनेबल अमाऊंट ऑफ कम्प्युटिंग अँड स्वॅपिंग टू द टेक प्लेस. म्हणजे काय, तर प्रोसेस स्वॅप आउट करण्यासाठी आणि स्वॅपिंग करण्यासाठी सुद्धा काहीतरी वेळ वाया जाणार आहे, काहीतरी टाइम लागणार आहे त्याला. ठीक आहे, मग ज्या प्रोसेसेस लॉंग टर्म म्हणजे खूप वेळाच्या असतात, सीपीयू बाउंड असतात, अशा प्रोसेस पेक्षा ज्या कमी याच्या असतात त्यांना स्वॅपिंग स्वॅप आउट केलं जातं. त्यासाठी सुद्धा काहीतरी अमाऊंट ऑफ टाइम कम्प्युटिंग टेक प्लेस होतं, तिथे तेवढा थोडासा वेळ काहीतरी तुमचा जाणार आहे. ठीक आहे, स्वॅपिंग पॉलिसी इज युज्ड फॉर द प्रायोरिटी बेस्ड शेड्युलिंग अल्गोरिदम. स्वॅपिंग पॉलिसी कशावर यूज केली जाते, प्रायोरिटी बेस्ड शेड्युलिंग अल्गोरिदम. म्हणजे काय, हाय प्रायोरिटी प्रोसेस जर तुमच्या सिस्टीम मध्ये आली, तर लो प्रायोरिटी प्रोसेसेस जर तुमच्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतील तर त्या प्रोसेसेसला काय केलं जातं, स्वॅप आउट केलं जातं. का, तर त्यांची प्रायोरिटी लो आहे, म्हणजे त्यांचं एक्झिक्युशन काय होईल, सगळ्यात शेवटी होईल. म्हणजे लो प्रायोरिटी प्रोसेसेस आहेत, त्यांनी उगाच तुमच्या सिस्टीम मध्ये मेमरी ऑक्युपाय करून राहण्यापेक्षा त्यांना काय केलं जाईल, स्वॅप आउट केलं जाईल. ओके, कळतंय प्रायोरिटी शेड्युलिंग मध्ये कसं यूज केलं जाईल. प्रायोरिटी शेड्युलिंग मध्ये काय होतं, प्रायोरिटी दिली जाते आपल्याला, बरोबर आहे. प्रायोरिटी वरनं तुम्हाला कळतं ती प्रोसेस कधी एक्झिक्यूट होणार आहे ते. मग अशा वेळेस सिस्टीम काय करते, ज्या प्रोसेसेस लॉंग टाइम पासून तुमच्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत आणि त्यांची प्रायोरिटी लो प्रायोरिटी आहे त्यांना, अशा प्रोसेसला काय केलं जातं, स्वॅप आउट केलं जातं सेकंडरी स्टोरेज. ओके, कळालं काय सांगतोय मी ते, माहिती दिलं. इफ हायर प्रायोरिटी प्रोसेस अराइव्स and want to service, the memory manager can swap out the lower priority processes so that it can load and execute the higher priority processes. जे मी आता तुम्हाला सांगितलं, जर हाय प्रायोरिटी प्रोसेस तुमच्या सिस्टीम मध्ये आली आणि तिला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल, तर आपली ओएस काय करते, लो प्रायोरिटी प्रोसेसला स्वॅप आउट करते. ओके, when high priority process finish its execution, low priority process can swap back and continue execution. म्हणजे काय, मग ज्यावेळेस हाय प्रायोरिटी प्रोसेस एक्झिक्युशन कम्प्लीट होईल, त्या प्रोसेस टर्मिनेट होतील, त्यावेळेस परत तुमच्या लो प्रायोरिटी प्रोसेस काय केल्या जातील, स्वॅप बॅक केल्या जातील. ओके, व्हेरियंट ऑफ स्वॅपिंग इज कॉल्ड ॲज रोल इन अँड रोल आउट. म्हणजे हे जे व्हेरियंट आहे, स्वॅप आउट करणं, स्वॅप इन करणं, ह्यालाच रोल आउट आणि रोल इन असं सुद्धा म्हणतात. ओके, कळालं का. Generally, the process which is swapped out occupies the same space in the memory when it is swapped back. म्हणजे काय, ज्यावेळेस प्रोसेसला स्वॅप आउट करताना जेवढी मेमरी रिक्वायर्ड होती, म्हणजे एखादी प्रोसेस P1 प्रोसेस आहे, त्याला मेमरी मध्ये 20 KB ची स्पेस लागते, तर स्वॅप आउट करून परत ज्यावेळेस स्वॅप इन कराल त्यावेळेस पण तिला तेवढी स्पेस रिक्वायर्ड असते, 20 KB ला 20 KB. ती स्पेस तिची काहीही चेंज होत नाही. कळते. Swapping needs backing store. Generally, backing store is a large capacity disk. The speed of accessing the memory images very fast. By direct accessing method, data can be accessed. मग आपण आता ऍक्सेस मेथड बघितलं, त्यामध्ये स्वॅपिंग सपोर्ट मध्ये कुठली ऍक्सेस मेथड यूज होते, डायरेक्ट ऍक्सेस मेथड यूज होते. रेडी क्यू इज मेंटेन्ड बाय द सिस्टीम whose memory images are already stored in the backing store and that are ready to run. म्हणजे काय, आपण एक जो काय आपला रेडी क्यू आहे तसाच एक इमेज कॉपी आपल्या सेकंडरी स्टोरेजवर क्रिएट करून ठेवतो बॅकिंग स्टोर मध्ये, आणि ह्या ज्या स्वॅप आउट वाल्या फाईल आहेत त्या ज्या बॅकिंग स्टोर मध्ये स्टोर होतात, त्यांना असंच फील होतं की त्या पुन्हा कुठं आहेत, रेडी स्टेट मध्येच प्रेझेंट आहेत, पण त्या ऍक्च्युअली कुठं प्रेझेंट असतात, असताना बॅकिंग स्टोरला प्रेझेंट असतात. कळालं, कळालं का, काय डाऊट आहे कोणाला. सिंपल कन्सेप्ट आहे. स्वॅपिंग स्वॅप आउट म्हणजे काय, ज्यावेळेस तुमची मेन मेमरी फुल भरते त्यावेळेस तुम्ही काय करता, टेम्पररी ज्या गोष्टी तुम्हाला लागणार नाहीयेत त्या काढून परत दुसरीकडे ठेवता. म्हणजे कसं, आपल्या घरात एखादी वस्तू असते, पण ती वस्तू आता समजा आता कुठले दिवस चालू आहेत आपले, थंडीचे दिवस चालू, आपण आता स्वेटर जर्किन वगैरे घालून बसतो दिवसभर, बरोबर आहे, पण हे आपल्याला वर्षभर लागतात का, नाही लागत.
मग हे वर्षभर आपण आपल्या हँगरवरच ठेवतो का? जिथं आपण कंटिन्युअसली डेली यूजचे आपले कपडे वगैरे वापरतो ते क्लोथ्स. तुम्ही काय करता, हे 2-3 महिने वापरता, 2-3 महिने वापरून झालं की ह्याला कपाटात एका कोपऱ्यात कुठं ठेवून देता, परत पुढच्या थंडीतच बाहेर काढता याला. आता सध्या यूज नाहीये म्हणून तुम्ही तुमचं जेवढा तुमच्याकडे लिमिटेड स्पेस आहे हँगरवर तुमच्या, तो लिमिटेड स्पेस मध्येच तुम्हाला तुमचे कपडे ठेवायचे. मग अशा वेळेस आपण काय करतो, जेवढे रोजचे कपडे लागणार आहे डेली यूजला आपण त्या तिथल्या आपल्या सध्याच्या कल्चरनुसार ह्याच्यानुसार जे काय लागणार आहेत, ओके, तेवढेच ह्याच्यानुसार आपण ठेवतो. सेम तसंच सिस्टीम काय करते, ज्या प्रोसेसेस ची प्रायोरिटी लो आहे, म्हणजे ज्या आता इथून पुढे भरपूर वेळ लागणार नाही, अशा प्रोसेस काय करते, तुमच्या स्वॅप आउट करते, ह्यांना एका बॅकिंग स्टोअर मध्ये स्टोअर करून ठेवते. ओके. आणि ज्या हाय प्रायोरिटी आहे, ज्यांना आता पटकन एक्झिक्युशन करायचं, त्या पटकन यूज करणार आहेत, अशा प्रोसेसेस पुढे ठेवते. ओके. आणि ज्या वेळेस हाय प्रायोरिटी प्रोसेस सगळे एक्झिक्यूट होतात, कम्प्लीट होतात, त्यानंतर ती काय करते, बॅकअपला जे काय बॅकिंग स्टोअरला प्रोसेस स्टोअर केल्या त्या लो प्रायोरिटी वाल्या त्यांना परत मेन मेमरी मध्ये घेते आणि तिथं परत त्यांचं एक्झिक्युशन करते. मग हे परत काय होतं, वापस परत मेमरी मध्ये येतं. म्हणजे काय तर तुमची जी काही कमी स्पेस वाली लिमिटेड स्पेस वाली मेन मेमरी आहे, तिचं प्रॉपर युटिलायझेशन इथं केलं जातं. कळालं? येस सर. कळालं का सगळ्यांना? येस सर. मग ह्याच्यातच 2 कन्सेप्ट काय सांगितले त्यांनी, मग ज्याला स्वॅपिंग स्वॅप आउट म्हणतात त्याला अनदर नेम काय आहे, रोल इन आणि रोल आउट. स्वॅप इन म्हणजे रोल इन, स्वॅप आउट म्हणजे रोल आउट. ओके. लार्ज कॅपॅसिटी बॅकिंग स्टोअर एक इथं यूज केलं जातं, ज्याला जिथं तुम्ही तुमच्या ह्या नंबर ऑफ प्रोसेसेस तुम्ही काय करता, यूज करताय. ओके. आणि ऍक्सेस मेथड कुठली आहे, तर डायरेक्ट ऍक्सेस मेथड इथं यूज केली जाते डेटा ऍक्सेस करण्यासाठी. कळालं? एवढंच लक्षात ठेवा. एवढंच म्हणजे तुमचं काय असणार आहे, स्वॅपिंग प्रोसेस. काय डाऊट कोणाला? नेक्स्ट बघायचं. येस सर. नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे आता मेमरी अलोकेशन. ओके. फाईल अलोकेशन मेथड. फाईल अलोकेशन मेथड्स काय आहेत बघा. म्हणजे काय असणार, आता तुम्ही आतापर्यंत काय काय बघितलं, फाईल टाईप बघितल्या, फाईल डिरेक्टरी स्ट्रक्चर बघितले, फाईलचे स्ट्रक्चर बघितले, ऍक्सेस मेथड बघितली. ओके. म्हणजे कुठली कुठली फाईल असते, कुठल्या कुठल्या टाईपची फाईल असते, ती फाईल कशी स्टोअर होते बघितलं. एवढं तुम्ही नाही, फाईलचे स्ट्रक्चर कसं असतं ते बघितलं, त्याचा ऍक्सेस कसा करता येतो ते बघितलं. आता तुम्हाला फाईल अलोकेट करायची, कुठं अलोकेट करायची, मेमरीला अलोकेट करायची. ओके. म्हणजे एखादी आता ही जी आपली फाईल आहे इथं काय, चॅप्टर 12 नावाची ही पर्टिक्युलर फाईल आहे. ही फाईल मला स्टोअर करत असताना मेमरीवर स्टोअर करायची. मग मेमरीवर फाईल कशी कशी स्टोअर होते, कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत, काय आहेत, हे आपण आता इथं बघूया. तर इथं बघा, allocation methods and allocation method refer how disk block are allocated for file. म्हणजे आता आपल्या मेमरीवर काय असणार आहेत, आपली जी हार्ड डिस्क आहे त्या हार्ड डिस्कवर ब्लॉक्स आहेत, प्लॉटर्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं एक गोल आपले सीडी आहे प्लॅटर नावाची, त्याच्यावर काय असतात, सगळे डिस्क स्पेस असतात. हॅलो, दोन असतं का कोडक मानसी, मानसी कोडक, रोल नंबर 28. हॅलो, स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. तर हे जे आपले आता अलोकेशन मेथड्स आहेत, म्हणजे ज्यावेळेस तुमची मेमरी ब्लॉक्सला तुमची फाईल अलोकेट होणार आहे, आपल्या
हार्ड डिस्क मध्ये काय असतात, मेमरीचे ब्लॉक्स असतात आणि त्या ब्लॉक्स ऑफ त्या जे काही ब्लॉक्स असतील मेमरीचे, त्या ब्लॉक्स मध्ये तुमच्या पर्टिक्युलर फाईल काय केली जाते, अलोकेट केली जाते. ओके, मग त्या ब्लॉक मध्ये फाईल अलोकेट होत असताना त्याच्या 3 मेथड आहेत. कसे कसे ब्लॉक तुमच्या फाईलला अलोकेट केली जातील, तर एक आहे, पहिली मेथड आहे कंटिन्युअस अलोकेशन. कंटिन्युअस अलोकेशन मध्ये तुमचे जे काही ब्लॉक्स असतील ते कंटिन्यू मॅनर मध्ये अलोकेट केले जातील. सेकंड आहे लिंक्ड मॅनर आणि तिसरं आहे इंडेक्स्ड मॅनर. हे तिन्ही टाईप आता आपण बघणार आहे. मग ह्याच्यामध्ये आता बघूया आपण फर्स्ट टाईप, व्हॉट इज मीन बाय कंटिन्युअस अलोकेशन. इच फाईल ऑक्युपाइज सेट ऑफ कंटिन्युअस ब्लॉक. मीन्स व्हॉट, ज्यावेळेस एखादी फाईल आहे, आता आपल्याकडे एबीसी डॉट टेक्स्ट नावाची फाईल असेल, तर ती एबीसी डॉट टेक्स्ट नावाची जी काही फाईल असेल ती अलोकेट होत असताना तिला काय केलं जाईल, जेवढे नंबर ऑफ ब्लॉक्स तिला रिक्वायर्ड आहेत, हाऊ मेनी नंबर ऑफ ब्लॉक्स रिक्वायर्ड दॅट पर्टिक्युलर फाईल टू स्टोर इन अवर सिस्टीम, that number of blocks will be allocated continuous manner. Means what, if that particular abc.txt file required for 3 blocks, memory required to store that particular file is 3 blocks, then what, continue 3 blocks will be allocated to that particular abc.txt file. Okay, म्हणजे काय होईल इथं बघा, आता बेस्ट परफॉर्मन्स इन द मोस्ट केसेस, ह्याचा परफॉर्मन्स त्यांनी बेस्ट सांगितलाय. ओनली स्टार्टिंग लोकेशन अँड द लेंथ आर रिक्वायर्ड. मग ह्याचं आता आपल्याकडे काय असतं, आपल्याकडे ऍड्रेस स्पेस असतात प्रत्येक फाईलचे, सिस्टीम मध्ये ऍड्रेस स्पेस क्रिएट केले जातात, ती फाईल कुठं स्टोअर आहे, काय आहे, बरोबर आहे. आपल्याकडे डेटाबेस मध्ये असतात ना ऍड्रेस टेबल, तुम्हाला झालंय ना हे, ऍड्रेस टेबल असतो, त्या ऍड्रेस टेबल मध्ये सगळं त्या फाईलची इन्फॉर्मेशन असते, कुठं ती फाईल स्टोअर आहे, काय ऍड्रेस लोकेशन असतात का नाही, ऐकलंय हे, ऐकलं असेल तर तुम्हाला सांगायला, नाहीतर काय सांगू नको. हॅलो हॅलो, सी प्रोग्राम मध्ये झाले सर. ऍड्रेस पॉइंटर. लोकेशन पॉइंटर. ठीक आहे, डेटाबेस मध्ये पण असतं, आपल्याला प्रत्येक फाईलचं आपल्याकडे ऍड्रेस लोकेशन असतं आणि त्या लोकेशनला आपण ती काय असतं, कुठली फाईल कुठल्या लोकेशनला कुठल्या ऍड्रेसला स्टोअर आहे हे सगळं आपल्याकडे काय असतं, सिस्टीम मध्ये स्टोअर असतं. मग आता ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर फाईल, जर आता तुम्हाला एबीसी डॉट टेक्स्ट ही फाईल तुम्हाला फाइंड आउट करायची, तर ती फाईल कशी फाइंड आउट केली जाईल, तर त्या फाईलच्या ऍड्रेससाठी काय स्टोअर असणार आहे, त्याचा स्टार्टिंग लोकेशन म्हणजे ब्लॉक नंबर 13 पासून ती फाईल स्टोअर आहे आणि त्याच्यानंतर पुढे काय दिलं जातं, लेंथ, म्हणजे ब्लॉक नंबर 13 पासून ती फाईल स्टोअर आहे आणि तिला किती वेळ लागतोय, 3 लेंथ आहे तिची, म्हणजे तिथून पुढचे 3 ब्लॉक तिचे आहेत. मग 13, 14 आणि 15 हे 3 ब्लॉक कोणाचे असतील, फाईल नंबर abc.txt नावाचे असते. ओके, प्रॉब्लेम इन्क्लूड फाइंडिंग द स्पेस फॉर फाईल, नोईंग द साइज फाईल साइज आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन नीड्स फॉर कम्प्लिशन ऑफलाईन. म्हणजे काय, त्यांनी काय सांगितलं, याचे ड्रॉबॅक काय असतील, तर प्रॉब्लेम्स इन्क्लूड फाइंडिंग द स्पेस फॉर फाईल. मग ज्यावेळेस तुमच्याकडं, एकदा तुम्हाला इमॅजिनरी करण्यापेक्षा आपण आधी तुम्हाला हे दाखवू. आता ही डायग्राम दिसते सगळ्यांना, ओके. हे काय आहेत, हे ब्लॉक आहेत, हे एक सिलेंडर आहे आपल्याकडं मेमरीज, आणि ह्याच्यामध्ये काय असणार आहे, हे नंबर ऑफ ब्लॉक्स असणार आहेत. ओके, 0 to 31 असे 32 ब्लॉक्स आपल्याकडे अवेलेबल असतात. तर 32 ब्लॉक्स अवेलेबल होत असताना इथं बघा, यांनी काय केलेलं आहे, आता ही डिरेक्टरी स्ट्रक्चर आहे. आपल्याकडे किती फाईल आहेत, काउंट नावाची एक फाईल आहे, टीआर नावाची एक फाईल आहे, मेल नावाची एक फाईल आहे, लिस्ट नावाची एक फाईल आहे आणि एफ नावाची एक फाईल. तर ह्याच्यामध्ये काय होणार, काउंट नावाची फाईल आहे, काउंट नावाच्या फाईलला काय आहे, 2 ब्लॉक्सची रिक्वायरमेंट. मग आपण आता मेथड कुठली वापरतोय, कंटिन्युअस अलोकेशन मेथड वापरतोय, म्हणून काउंट नावाची फाईल तुमची काय होईल, इथं 0 to 2 म्हणजे 0 आणि 1 हे 2 लेंथ ती काय करते, यूज करते. म्हणजे हा पहिला तुमची कुठली फाईल तुमची स्टोअर झाली, काउंट नावाची फाईल तुमची काय झाली, स्टोअर झाली. ओके, दिसतंय सगळ्यांना मोठ्या याच्यामध्ये, हॅलो, येस सर.
Yes, sir. आता इथं बघा, तुम्हाला जे मी सांगत होतो, आता ह्यांनी पहिली फाईल कुठली सांगितली, काउंट. आता आपण कुठलं वापरतोय अलोकेशन, कंटिन्युअस अलोकेशन. कंटिन्युअस अलोकेशन यूज करतोय म्हणून काय होणार, 0 आणि 1 हे दोन ब्लॉक तुमचे कोणाला अलोकेट केले जातील, ह्या काउंट नावाच्या फाईलला अलोकेट केले. ओके. आणि ऍड्रेस टेबल कसा असेल हिचा, फाईल नेम, स्टार्टिंग ब्लॉक कुठला आहे 0 आणि लेंथ किती आहे 2, म्हणजे स्टार्टिंग ब्लॉक 0 पासून 2 ब्लॉक, हा 0 आणि 1 हे दोन ब्लॉक तुमची कुठली फाईल स्टोअर आहे, काउंट नावाची फाईल स्टोअर. आता याच्यानंतर टीआर नावाची फाईल आली. तर आता टीआर नावाची फाईल काय सांगितलं त्यांनी, 14 नंबर पासून स्टोअर आहे. किती ब्लॉक रिक्वायर्ड आहे तिला, 3 ब्लॉक रिक्वायर्ड आहे. म्हणून 14 15 हे असं कंटिन्यू राहणार आणि हा 16. हे 3 ब्लॉक कोणाला अलोकेट झाले, टीआर नंबरच्या फाईलला अलोकेट झाले. ओके. तिचं ऍड्रेस लोकेशन कसं लिहिलं यांनी, फाईल नेम, स्टार्टिंग ब्लॉक नेम आणि लेंथ 14 म्हणजे ती, मग तुम्हाला जर ती फाईल यूज करायची असेल तर तुम्ही कसं चेक करणार, हा सिस्टीम काय चेक करते, ऑपरेटिंग सिस्टीम, स्टार्टिंग ब्लॉक किती आहे तिचा 14 आहे, 14 पासून ती फाईल रीड करायला तो स्टार्ट करणार. लेंथ किती आहे 3 आहे, मग तो काय करणार, फर्स्ट ब्लॉक, सेकंड ब्लॉक आणि थर्ड ब्लॉक. थर्ड ब्लॉक झाला की तो कन्सिडर करून जाणार की ही फाईल इथं एंड झाली. ओके. इथून पुढे कुठलीही फाईल त्यांच्याकडे प्रेझेंट नाहीये. त्यानंतर नेक्स्ट फाईल आली तुमच्याकडे, कुठली, मेल नावाची फाईल. मेल नावाच्या फाईलला किती लेंथ आहे, तिची रिक्वायर्ड किती आहे, तिला 6 आहे. 6 साठी त्यांनी कुठला अलोकेट केलंय, रोल 19 ब्लॉक पासून अलोकेट केली. म्हणजे इथून 19 पासून जी फाईल चालू होणार मेल नावाची, 19 20 21 22 23 ते 24 एवढं असं सगळं काय होणार, तुमची ही मेल नावाची फाईल स्टोअर होणार. ओके, कंटिन्युअस मॅनर मध्ये. त्यानंतर बघा कुठली आहे, लिस्ट नावाची फाईल आहे 28 पासून, तिला किती रिक्वायर्ड आहे, 4 रिक्वायर्ड आहे. मग 28 ते 31 हे 4 ब्लॉक त्यांनी कोणाला दिले, या मेल नावाच्या फाईलला दिले, या लिस्ट नावाच्या फाईलला दिले. आणि एफ नावाच्या फाईलला काय आहे, 2 ब्लॉक्स रिक्वायर्ड आहेत. मग ही एफ नावाची फाईल त्यांनी कुठं 6 ब्लॉक पासून अलोकेट केलेली आहे, ही इथून एवढं ही फाईल स्टोअर होईल एफ नावाची. ओके. आता मला सांगा, आता तुमच्याकडे सिस्टीम मध्ये किती ब्लॉक रिकामे आहेत, हा 1 ब्लॉक रिकामा आहे, हा 2 ब्लॉक रिकामा आहे, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ब्लॉक रिकामी आहेत. म्हणजे नियर अबाउट 45% तुमची मेमरी रिकामी आहे. 32 ब्लॉक्स पैकी 15 ब्लॉक तुमचे रिकामी आहेत, बरोबर आहे. आणि आता सिस्टीम मध्ये एक फाईल आली एबीसी नावाची, आणि त्या फाईलला 10 ब्लॉक रिक्वायर्ड आहेत मेमरी साईज, किंवा समजा 8च ब्लॉक रिक्वायर्ड आहेत. तुमच्याकडे 15 ब्लॉक अवेलेबल आहेत, तिला किती ब्लॉक रिक्वायर्ड आहेत, 8 ब्लॉक रिक्वायर्ड आहेत. तुम्ही ती फाईल तुमच्या मेमरी अलोकेशन मध्ये अलोकेट करू शकताय का? हॅलो, एबीसी नावाची फाईल आलेली आहे आपल्याकडे सिस्टीम मध्ये. ओके. आणि एबीसी नावाच्या फाईलला मला काय करायचंय, 8 ब्लॉक रिक्वायर्ड आहेत. लेंथ किती आहे तिची, तिला किती ब्लॉक रिक्वायर्ड आहेत, 8 ब्लॉक रिक्वायर्ड आहेत. मी हे 8 ब्लॉक हिला अलोकेट करू शकतो का? तुमच्याकडे स्पेस अवेलेबल आहे सिस्टीम मध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आहेत ना, 2 2 4 4 8 2 10 12 3 15. 15 ब्लॉक असलेत म्हणल्यावर मी 8 ब्लॉक अलोकेट करू शकायला पाहिजे, बरोबर Yes, आहे. sir. पण तुमची मेथड कुठली आहे, कंटिन्युअस मॅनर आहे. कंटिन्युअस मेथड आहे तुमची. कंटिन्युअस मेथड म्हणून म्हणजे काय असायला पाहिजे, 8 ब्लॉक मला कंटिन्यू मॅनर मध्ये अवेलेबल असेल पाहिजे. आहेत का? 2 3 4 आणि 5 4च ब्लॉक माझ्याकडे इथे अवेलेबल आहेत. 8 9 10 11 12 आणि 13 6च ब्लॉक अवेलेबल आहेत. 17 18 2च आहे. 25 26 27 किती आहे, 3च आहे. कंटिन्यू मध्ये माझ्याकडे 8 ब्लॉक अवेलेबल आहेत का सिस्टीम मध्ये? नाही. No, sir. त्यामुळं असलेला स्पेस सुद्धा माझा काय गेला, वेस्ट गेला. म्हणजे मेमरी स्पेस तुमच्याकडे अवेलेबल असून सुद्धा तुम्ही फाईल स्टोअर करू शकत नाही.
हा काय झाला, ड्रॉबॅक झाला कंटिन्युअस मेमरी अलोकेशनचा. कळालं? येस सर. ड्रॉबॅक काय असणार आहे कंटिन्युअस मेमरी अलोकेशनचा? समजा तुमच्याकडं लार्ज साईजची फाईल आली आणि तेवढी मेमरी तुमच्याकडे अवेलेबल आहे, फक्त काय प्रॉब्लेम आहे, कंटिन्यू मॅनर मध्ये अवेलेबल नाहीये. तर काय होणार, तुमचा मेमरी स्पेस सगळा मेमरी स्पेस अवेलेबल असून सुद्धा तुम्ही फाईल स्टोअर करू शकणार नाही तुमच्या सिस्टममध्ये. कारण की तुमच्याकडे कुठली तुम्ही मेथड वापरताय, कंटिन्युअस मेथड वापरताय. कंटिन्युअस मध्ये काय, एकदा एखादा ब्लॉक अलोकेट केला की तो सिक्वेन्शियल तिथून पुढे कंटिन्यू मॅनर मध्ये. जर समजा आता इथं मेल नावाची फाईल आहे, तिला 6 ब्लॉक रिक्वायर्ड आहेत, तर ती फाईल कशी होईल, जिथं तुम्ही स्टार्ट कराल 19 ला स्टार्ट झाली, तर ती 19 पासून 19, 20, 21, 22, 23, 24 कंटिन्यू मॅनर मध्येच ती फाईल काय व्हायला पाहिजे, अलोकेट व्हायला पाहिजे. ओके, कळालं? कळालं का कंटिन्युअस अलोकेशन? Yes, sir. हे असणार आहे मग इथं लिहिलं प्रॉब्लेम इन्क्लुडिंग फाइंडिंग स्पेस फॉर फाईल. म्हणजे कसा कुठला प्रॉब्लेम आहे, फाइंडिंग स्पेस फॉर फाईल. ज्यावेळेस तुमच्याकडे नंबर ऑफ फाईल अलोकेट होतात, मेमरी स्पेस अवेलेबल असते, पण लार्ज साईजची फाईल आल्यावर तुम्ही ती काय करू शकत नाही, अलोकेट करू शकत नाही. नोईंग फाईल साईजची माहिती. आता इथं तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे, तुमच्याकडं फाईल आली की तुम्हाला काय लागणार आहे, तिथं त्या फाईलची साईज किती आहे हे माहिती लागणार आहे. ही माहिती असल्याशिवाय तुम्ही तिथं त्या फाईलला मेमरी अलोकेट करू शकत नाही. ओके, आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन हे वगैरे पुढचं ऍडिशनल आहे. हे तुम्हाला काय एवढं डीप मध्ये नाही. ह्या 2 बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. ओके, ड्रॉबॅक काय असणार आहे, फक्त तुम्हाला फाईल साईज स्पेस अवेलेबल करता येणार नाही फाईलला, जरी स्पेस तुमच्याकडे अवेलेबल असला तरी कंटिन्युअस मॅनर मुळे. इफ कंटिन्युअस मॅनर मध्ये जर तुमच्याकडे स्पेस अवेलेबल नसेल तर तुम्ही फाईल अलोकेट करू शकत नाही. आणि फाईल साईज तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि बेसिक ऍडव्हान्टेज काय आहे, तर स्टार्टिंग ब्लॉक तुम्हाला द्यायचा आहे, फक्त स्टार्टिंग ब्लॉक कुठल्या फाईलला ती स्टोअर आहे आणि तिथं लेंथ काय आहे, एवढं जरी दिलं तर त्याच्यावरती फाईल फाइंड आउट होते. ओके, काय डाऊट कोणाला? हॅलो सर. हा, समजा तर आपण मेमरी अलोकेशन 3 लिहिलं तर, मेमरी अलोकेशन समजा आपण त्यात 8 घेतलं नाही स्पेस, तर 3 लिहिलं तर काय म्हणता येईल? आपण समजा आता त्या 8 अवेलेबल लिहिले, हा, त्या जागी आपण समजा 3 किंवा 2 घेतले तर सर. इथं 8च्या जागी हा सर. हा, मग ते होईल की. मग मी काय म्हणतोय, तुमच्याकडे 15 मेमरी ब्लॉक अवेलेबल आहेत, बरोबर आहे? येस सर. पण 15च्या अगेन्स्ट तुम्हाला 8 साईज फक्त रिक्वायर्ड आहे इथे या फाईलला. मग ही अलोकेट व्हायला पाहिजे ना 8 म्हणल्यावर. हा, पण हे करता येत नाहीये, हा ड्रॉबॅक दाखवला मी तुम्हाला. 2 घेतलं तर तुम्हाला होईलच ना, ह्या 2 ब्लॉक मध्ये अलोकेट करू शकताय, ह्या 2 ब्लॉक मध्ये करू शकताय, कुठेही करू शकताय ना तुम्ही. कळालं? येस सर. आता मला सांगा, तुमच्याकडे किती अवेलेबल आहेत? 15 अवेलेबल आहेत. पण 15 साठी जर तुम्हाला एखादी फाईल 5 स्पेसची आली, दुसरी फाईल 5 ची आली आणि तिसरी फाईल पण 5 ची आली, ओके, 5 5 5 किती झाले? 15 झाले. पण तुम्ही सध्याच्या पोझिशन नुसार काय करू शकता, 5 मेमरी स्पेस असलेलं फक्त एकच फाईल अलोकेट करू शकता इथं, 8, 9, 10, 11 आणि 12. त्यानंतर कुठल्याही पुढच्या ह्या 2 फाईल तुम्ही अलोकेट करू शकताय का? नाही. का तर तिथून पुढे परत तुमच्याकडे कंटिन्यू मॅनर मध्ये 5 मेमरी ब्लॉक अवेलेबल आहेत का? नाही. म्हणजे परत तो ड्रॉबॅकच झाला तुमचा. म्हणजे काय ड्रॉबॅक झाला, तर मेमरी स्पेस तुमच्याकडे अवेलेबल आहे, तरी पण तुम्हाला तिथं फाईल स्टोअर करता येत नाही. कशामुळे येत नाही, तर ते कंटिन्यू मॅनर मध्ये नाही येत. ओके, अजून कोणाला काही डाऊट? क्लोज करू हे. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण दुसरी टाईप, लिंक्ड अलोकेशन. आता कंटिन्युअस मॅनर मधला तुम्हाला ड्रॉबॅक लक्षात आला. मग आता कंटिन्यू मधल्या ड्रॉबॅकला तुम्ही ओव्हरकम करावं लागणार तुम्हाला. म्हणून ह्यांनी काय केलं, नेक्स्ट पॉईंट काढला, लिंक्ड अलोकेशन. मग इच
फाईल इज लिंक्ड लिस्ट ऑफ बॉक्स, म्हणजे प्रत्येक फाईल मध्ये काय लिंक्ड लिस्ट. लिंक लिस्ट तुम्हाला कन्सेप्ट झालाय, लिंकिंग असतं. प्रत्येक लिंक लिस्ट बॉक्स मध्ये काय असतं, ऍड्रेस ऑफ प्रिव्हियस पॉइंटरचा जागा स्टोअर केलेला असतो आणि नेक्स्ट ह्याला पॉइंटर तुमचा पुढच्या स्टोअर असतो. मधल्या फील्ड मध्ये तुमचे डेटा स्टोअर असतो. बरोबर आहे ना, 3 फील्ड असतात लिंक लिस्ट मध्ये. बरोबर आहे का? ऍड्रेस स्पेस स्टोअर करण्यासाठी ते 2 बॉक्स असतात आणि एका याच्यामध्ये तुमचा डेटा स्टोअर असतो. बरोबर आहे, लिंकिंग असतं त्याच्यामध्ये. मग हे आहे. मग फाईल एंड्स ऍट द नल पॉइंटर. जिथं नल पॉइंटर असेल तिथं तुमची फाईल एंड होईल. नो एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. इच ब्लॉक कंटेन्स पॉइंटर टू द नेक्स्ट ब्लॉक. प्रत्येक ब्लॉक काय करतो ह्याच्यामध्ये लिंक लिस्ट मध्ये, नेक्स्ट ब्लॉकला तो काय करतोय, पॉइंट करतो. ओके. फ्री स्पेस मॅनेजमेंट सिस्टीम कॉल्ड व्हेन न्यू ब्लॉक इज नीडेड. फ्री स्पेस मॅनेजमेंट नुसार जेवढे कुठले फ्री स्पेस आहेत ते चेक केले जातात, कुठला कुठला ब्लॉक अवेलेबल. आता आधी काय होत होतं आपल्याकडे इथं, कंटिन्युअस मॅनर होत. त्यामुळे एकदा एखाद्या फाईल अलोकेट केली की त्याचं काय कन्सिडरेशन होतं, तिथून पुढचे ब्लॉक फ्रीच आहेत. पण आता लिंक्ड लिस्ट मध्ये काय केलं जातं, फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक यूज करून आपल्या सिस्टीम मध्ये कुठले कुठले ब्लॉक सध्या फ्री आहेत त्या सिलेंडर मध्ये ते चेक केलं जायचं. आणि त्या चेक करून त्यानुसार तिथं काय केलं जातं, मेमरी अलोकेट केली जाते. ओके. इम्प्रूव्ह इफिशियन्सी बाय क्लस्टरिंग ब्लॉक इंटू ग्रुप्स बट इन्क्रीज द इंटरनल फ्रॅगमेंटेशन. म्हणजे काय, क्लस्टरिंग केलं जातं इथं, ते तुम्हाला एवढं नाहीये, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. क्लस्टरिंग म्हणजे काय, जेवढे काही फ्री ब्लॉक्स आहेत ते सगळे एकत्र केले जातात. रिलायबिलिटी कॅन बी अ प्रॉब्लेम. रिलायबल नाहीये जरासं हे. आणि लोकेटिंग अ ब्लॉक कॅन टेक मेनी आयोस अँड डिस्क 6. म्हणजे काय, इनपुट आउटपुट ऑपरेशन्स आणि डिस्क 6 रिक्वायर्ड आहेत त्याला सगळे ब्लॉक लोकेट करण्यासाठी. आता हे कसं होतंय बघा. अलोकेशन मेथड, FAT फाईल अलोकेशन आता बिगिनिंग ऑफ व्हॅल्यू. हे काय एवढं बघून नका. आता इथं बघा, मॅपिंग कसं केलं जातं. ब्लॉक, प्रत्येक ब्लॉकला काय केलं जातं, पॉइंटर यूज केला जातो. हे आहे लिंक्ड लिस्ट अलोकेशन. इथं बघा, आपल्याकडे कुठली फाईल आहे, जीप नावाची यांनी फाईल दिली आणि ह्याचे डिरेक्टरी स्ट्रक्चर काय असणार आहे, स्टार्टिंग ब्लॉक, एंडिंग ब्लॉक. म्हणजे स्टार्टिंग ब्लॉक नंबर आणि एंडिंग ब्लॉक नंबर. जसं आपण कंटिन्युअस अलोकेशन मध्ये काय करत होतो, फाईल नेम, स्टार्टिंग ब्लॉक आणि पुढे काय द्यायचो, लेंथ द्यायचो, किती लेंथ रिक्वायर्ड आहे. तसं आता लिंक्ड अलोकेशन मध्ये काय देणार आहे, फाईल नेम, स्टार्टिंग ब्लॉक आणि एंडिंग ब्लॉक. म्हणजे 9 ब्लॉक पासून स्टार्ट होते आणि 25व्या ब्लॉकला एंड होते. एवढे 2 तुम्हाला माहिती असेल पाहिजे. आणि इन बिटवीन कुठं कुठं स्टोअर आहे हे कसं कळणार आपल्याला, तर त्याच्यामध्ये प्रत्येकाकडं अलोकेट असणार. म्हणजे काय, 9 नंबर. आता तुम्ही काय करणार, इथं डिरेक्टरी स्ट्रक्चर वरनं तुम्ही पॉइंटिंग कुठं करणार, डायरेक्टली 9 नंबरच्या ब्लॉकला पॉइंटिंग करणार. 9 नंबर मध्ये काय केलं ह्यांनी, 9 नंबर मध्ये पुढचा ऍड्रेस स्पेस स्टोअर केलाय. 9 नंबर काय सांगतोय, 13 नंबरला स्टोअर आहे. 13 नंबर काय सांगतं, नाही, 9 नंबर मधनं 16 नंबरला स्टोअर आहे. 16 मधनं 16ला पुढचा ऍड्रेस कुठला स्टोअर असतो, 1 नंबरचा. 1 मध्ये पुढचा ऍड्रेस कुठला स्टोअर आहे, 2 नंबरचा. ओके. 2 मधनं कुठला ऍड्रेस स्टोअर आहे, 25 नंबरचा. मग 25 काय झालं, तुमचा एंड ऍड्रेस स्पेस आहे. म्हणून इथं काय केलं त्यांनी, -1 मेन्शन केलं, नल पॉइंटर. -1 इंडिकेट द नल पॉइंटर. मीन्स व्हॉट, इथून पुढे कुठेही तुमचं लोकेशन नाहीये. हा तुमच्या सिस्टीम मधला, मेमरी मधला शेवटचा ब्लॉक आहे. ओके. 9 मध्ये काय, आता बघा सिंपल आहे, कसं असणार, स्टार्टिंग ब्लॉक आणि एंडिंग ब्लॉक तुम्हाला डिरेक्टरी स्ट्रक्चर मध्ये दिले असते. जो काही डिरेक्टरी स्ट्रक्चर असतो आपल्या सिस्टीमचा ऍड्रेस बार, त्यामध्ये फाईल नेम, त्याचा स्टार्टिंग ब्लॉक आणि एंडिंग ब्लॉक. जर तुमची फाईल लिंक्ड अलोकेशनच्या मेथड थ्रू जर स्टोअर झाली असेल तर त्यावेळेस ऍड्रेस स्पेस मध्ये काय असतं, फाईल नेम असतो, त्या फाईलचा स्टार्टिंग ब्लॉक नंबर असतो आणि एंडिंग ब्लॉक नंबर असतो. मग ज्यावेळेस तिथून तुम्ही स्टार्टिंग ब्लॉकला पॉइंट करता तर त्या स्टार्टिंग ब्लॉक मध्ये तिथून पुढच्या ब्लॉकचा ऍड्रेस स्पेस स्टोअर असतो. म्हणजे 9 मध्ये स्टोअर असेल, पुढचा ऍड्रेस कुठला आहे, 16 आहे, 16 ब्लॉक नंबर आहे. मग 9 काय करणार, 16 ला जाणार, 16 मधला डेटा यूज करणार आणि तिथून पुढे परत त्याचा पुढचा ऍड्रेस स्टोअर असतो. मग तो 16 पासून 1 ला जाणार, 1 चा डेटा यूज करणार, 1 मध्ये पुढचा ऍड्रेस स्पेस स्टोअर असणार कुठं, 10 नंबरचा. 10 ला येणार, 10 मधनं परत पुढचा ऍड्रेस स्पेस 25 चा स्टोअर असणार.
25 ला नल पॉइंटर अटॅच केलेला आहे त्यांनी -1. मग तिथं सिस्टीमला कळणार की हा शेवटचा ब्लॉक आहे. तो परत पॉइंट आउट करणार डिरेक्टरीला, वापस येणार आणि एंड होणार. कळालं? असं. मग आता तुम्ही इथून काय करू शकता, प्रत्येक ब्लॉक एका ब्लॉकवरनं दुसऱ्या ब्लॉकला, म्हणजे काय झालं इथं डायरेक्ट ऍक्सेस मेथड झाली. वन ब्लॉक टू डायरेक्ट ब्लॉक अनदर ब्लॉक, तुम्ही डायरेक्ट जम्प करू शकता. कंटिन्युअस मध्ये काय होतं, सिक्वेन्शियल ऍक्सेस होता, म्हणजे तुम्ही कंटिन्यू मॅनर मध्ये मेमरी ब्लॉक ऍक्सेस करू शकत होता. एका ब्लॉकवरनं दुसऱ्या ब्लॉकवर जम्प घेऊ शकत होतो का आपण डायरेक्ट? कंटिन्युअस अलोकेशन मध्ये वन ब्लॉक टू अनदर ब्लॉक डायरेक्ट जम्प घेऊ शकत होतो का? नो सर. म्हणजे तिथं कुठली ऍक्सेस मेथड झाली? सिक्वेन्शियल. हा, सिक्वेन्शियल. आणि ही जी लिंक्ड अलोकेशन आहे, लिंक्ड अलोकेशन मध्ये कुठली ऍक्सेस मेथड झाली? डायरेक्ट. डायरेक्ट ऍक्सेस मेथड. का तर तुम्ही इथं वन ब्लॉक टू अनदर ब्लॉक डायरेक्टली काय करताय, जम्प करताय. ओके, काय डाऊट कोणाला? आता इथं बघा, ह्यांनी कसं असतं डिरेक्टरी एंट्री मध्ये कसं असतं, टेस्ट नावाची फाईल आहे, त्या फाईलचा स्टार्टिंग ब्लॉक किती आहे 270. मग तुमची सिस्टीम काय करते, 217 नंबरच्या ब्लॉकला पॉइंट आउट करते. 217 नावाच्या पॉइंट ब्लॉक मध्ये काय केलेलं आहे, डेटा स्टोअर आहे, आणि त्याच्यामध्ये काय स्टोअर असतं, पुढचा ऍड्रेस स्टोअर असतो. इथं काय केलंय 618. मग तिथून पुढे तुमची फाईल कुठं मार्क करणार, 618 नंबरला जाऊन मार्क कर. 618 मध्ये एक डेटा स्टोअर असतो, आणि त्यामध्ये अजून एक ऍडिशनल काय असतं, पुढचा ब्लॉक कुठला स्टोअर आहे, कुठं स्टेटस स्टोअर आहे, त्याचा ऍड्रेस स्टोअर असतो. मग इथं काय केलंय 339. मग 339 ला तिथून पुढे पॉईंट आउट होतो. मग हे लास्ट पॉईंटला कुठं जातं 339. मग 339 काय तुमचं लास्ट पॉईंट आहे, इथून पुढे कुठेही मार्क होत नाही, म्हणजे हा काय झाला तुमचा लास्ट ऑब्झर्व. असं मार्किंग तुमचं फाईल अलोकेशन टेबल मध्ये स्टोअर असतं ऍड्रेस स्पेस. ओके, कळालं का कसं आहे हे? ते स्टार्टिंग ब्लॉक तुम्हाला दिलेला जातो, स्टार्टिंग ब्लॉक मध्ये त्याच्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉकचा ऍड्रेस, त्या ब्लॉक मध्ये त्याच्या नेक्स्ट ब्लॉकचा ऍड्रेस, त्या ब्लॉक मध्ये त्याच्या नेक्स्ट ब्लॉकचा ऍड्रेस, आणि अशा थ्रू तुम्ही -1 जिथं असेल तो नल पॉइंटर कन्सिडर करून तो तुमचा काय असतो, लास्ट ऍड्रेस स्पेस असतो. ओके, कळतंय का? हॅलो, कळतंय का काय चाललंय ते? आवाज येतोय? सर. येस सर. ओके. आता नेक्स्ट मेथड आहे इंडेक्स्ड मेथड. आता इंडेक्स्ड मध्ये काय, मग आता लिंक्ड मध्ये काय होतं, तर लिंक मध्ये सुद्धा स्पेस वेस्ट जात होतं. म्हणजे काय, प्रत्येक पॉइंटरचा ऍड्रेस स्टोअर करा रे, तिथून पुढे त्याला पॉइंट. आणि तुम्ही इथं जर समजा तुम्हाला इथं पर्टिक्युलर 10 नंबरच्या फाईलचा ऍक्सेस करायचा असेल, लिंक्ड मध्ये काय करायचं तुम्हाला, ही तुमची फाईल आहे, आणि ह्या फाईल मधला तुम्हाला इन बिटवीनचा डेटा फक्त रीड करायचा आहे. ओके, तुम्ही डायरेक्टली रीड करू शकत होता का? मला सांगा, तुमची फाईल आहे 10 पानाची फाईल आहे, 10 पानाच्या फाईल मधला मला 6व्या आणि 7व्या पानावरचा डेटा रीड करायचा. आणि जो मला माहिती आहे तो 4थ्या ब्लॉक मध्ये काय, 6 पाना तुमचा 6 ह्याचा ब्लॉक आहे, 6 ब्लॉक मध्ये 4थ्या ब्लॉक मध्ये ते मधले 2 पानं स्टोअर आहेत. मला डायरेक्ट 4थ्या ब्लॉकचा ऍक्सेस मिळेल का इथं? नो सर. म्हणजे इथे ऍक्सेस मेथड कुठली झाली राजांनो? सिक्वेन्स. कशामुळे सिक्वेन्शियल झाली? कारण सर लिंक आहेत एकमेकांचे ऍड्रेस स्टोअर केला. हा, हे लक्षात ठेवा. इथं प्रॉब्लेम काय आहे, जरी तुम्ही डायरेक्ट जम्प घेत असाल एका नंबरवरून दुसऱ्यावर, तरी ऍक्सेस मेथड इथं सुद्धा सिक्वेन्शियलच आहे. मी जे तुम्हाला आता सांगितलं होतं ते पुढच्या ह्याच्यात आहे, इथं नाहीये. कशामुळे नाहीये, तर इथं काय होतंय, तुम्हाला जरी माहिती असेल मला 4थ्या ब्लॉक मधला डेटा यूज करायचा, 4थ्या ब्लॉकचा ऍक्सेस करायचा आहे, तरी तुम्हाला काय करावं लागेल, इथं सिक्वेन्शियली जावं लागेल. का तर तुम्हाला काय माहितीये, फक्त स्टार्टिंग ब्लॉक आणि एंडिंग ब्लॉकच माहितीये, 9 आणि 25. इन बिटवीन कुठले कुठले ब्लॉक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का सध्या? माहित नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल,
जरी चौथ्या नंबरचा ब्लॉक यूज करायचा असेल तरी त्यासाठी आधी तुम्हाला 9th नंबर मध्ये जावं लागेल, का तर 9 मध्ये त्या पुढचा ह्याचा लिंकचा ऍड्रेस आहे. मग 9 मधून तुम्हाला 16चा ऍड्रेस मिळेल, 16 मधून 1चा ऍड्रेस मिळेल, 1 मधून 10चा ऍड्रेस मिळेल, आणि 10 मधून तुम्हाला काय होईल म्हणजे हा झाला तुमचा चौथा ब्लॉक. 9, 16, 1 आणि 10. 10 झाला तुमचा चौथा ब्लॉक. म्हणजे तुम्हाला परत ते सिक्वेन्शियली फॉलो करावंच लागेल. ओके, कारण तर तुम्हाला डायरेक्ट जम्प घेण्यासाठी त्याचा ऍड्रेस स्पेसच माहित नसणार. कळालं का? हॅलो. येस सर. जरी तुम्ही म्हणाल इथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जम्प होतोय, तरी जम्प होत असलं तरी तुम्हाला फाईल ऍक्सेस करताना तुम्हाला ती फाईल सिक्वेन्शियलीच ऍक्सेस करावी लागेल. तुम्हाला माहिती नसणार आहे की नेक्स्ट डेटा कुठल्या ह्याच्यामध्ये स्टोअर आहेत. कळालं? ही झाली लिंक्ड अलोकेशन मेथड. त्यानंतर तिसरी आहे इंडेक्स्ड अलोकेशन मेथड. आता इंडेक्स्ड अलोकेशन, इंडेक्स्ड म्हणजे काय? each file has its own indexed block of pointers to its data blocks. म्हणजे काय? लॉजिकल व्ह्यू बघा, प्रत्येक तुमच्या डेटाचा एक इंडेक्स रजिस्टर असेल आणि त्या इंडेक्स रजिस्टर मध्ये तुमचा सगळा त्या पर्सनचा डेटा काय केला जाईल? स्टोअर केला जाईल. जशी इथे डायग्राम दिसते. आता इथं काय होतंय? डिरेक्टरी स्ट्रक्चर कसं असणार आहे? फाईल नेम तुमची जीप आहे, ओके, आणि इंडेक्स ब्लॉक काय असणार आहे? 19. इथं काय केलं जाणार आहे? सॉरी, सगळा डेटा तुमचा, म्हणजे तुमचा डेटा जो वेगवेगळ्या नंबर ऑफ ब्लॉक्स मध्ये स्टोअर आहे, त्या नंबर ऑफ ब्लॉकचा सगळ्या इन्फॉर्मेशन एका स्टार्टिंग ब्लॉक मध्ये स्टोअर केली जाईल. आणि त्या ब्लॉकचा पॉइंटर कोणाला ऍड्रेस केला जाईल? डिरेक्टरीला ऍड्रेस केला. म्हणजे काय? फाईल जीप ही फाईल कुठं स्टोअर आहे? तर 19 नंबरच्या ब्लॉक मध्ये स्टोअर आहे. एवढं सिम्पली सांगितलं जाईल तुम्हाला डायरेक्ट. 19 नंबर. मग तुम्ही काय करणार? ऑपरेटिंग सिस्टीम 19 नंबरच्या ब्लॉक मध्ये जाणार आणि इथं बघणार, इथं काय असणार? इथं कुठलाही डेटा नसणार. इथं फक्त काय असणार? ऍड्रेस स्पेसेस असणार, ऑल नंबर ऑफ ब्लॉक्स. म्हणजे बाबा फाईलचा पहिला ब्लॉक कुठला आहे? तर 9 नंबरचा आहे. दुसरा ब्लॉक कुठला आहे? 16 नंबरचा आहे. तिसरा ब्लॉक कुठला आहे? 1चा आहे. चौथा ब्लॉक 10चा आहे. पाचवा ब्लॉक 25चा आहे. हे सगळे डिव्हिजन, ही सगळी इन्फॉर्मेशन कोणाकडे असणार आहे? त्या इंडेक्स्ड ब्लॉक कडे असणार आहे. ओके, ही ऑल इन्फॉर्मेशन कोणाकडे असणार आहे? इंडेक्स्ड ब्लॉक कडे असणार आहे. इंडेक्स्ड ब्लॉक काय करतोय? जेवढ्या काही नंबर ऑफ ब्लॉक त्या पर्टिक्युलर एका फाईल साठी अटॅच झालेले असतील तेवढ्यांची ऍड्रेस स्पेस तो काय करणार आहे? फक्त स्टोअर करून घेणार. कळालं? कळतंय का काय चाललंय ते? इंडेक्स्ड अलोकेशन मध्ये काय होणार आहे? एकच मेन ब्लॉक असेल, त्या ब्लॉक मध्ये नंबर ऑफ बाकीच्या ब्लॉक्सचा काय होईल? ऍड्रेस स्टोअर होईल. ते कुठल्या ब्लॉक मध्ये आहेत, काय आहे. मग समजा जर आता परत तुम्हाला इथं जीप आहे आणि स्टार्टिंग इंडेक्स ब्लॉक किती आहे? 19 आहे. तुम्ही 19 मध्ये यायचं आणि तिथं तुम्हाला दिसणार कुठले कुठले फाईल अटॅच आहेत. 9 नंबरची अटॅच आहे, 16ची अटॅच आहे, 1ची अटॅच आहे, 10ची अटॅच आहे, 25ची अटॅच आहे. आणि -1 -1 -1 म्हणजे खालच्या 3 काय तुमच्या रिकाम्या स्पेस आहे तुमच्याकडे. मीन्स व्हॉट? तर तुमच्याकडे तुमची ती फाईल तुम्ही डायरेक्ट सुद्धा इथं यूज करू शकता. जर तुम्हाला वाटलं मला चौथ्या पर्टिक्युलर फाईलचा डेटा ऍक्सेस करायचा आहे, तर तुम्ही डायरेक्टली 9, 16, 1 आणि 10 ही 10 नावाची चौथी फाईल झाली. डायरेक्टली 10 ला जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. कशावर करणार तुम्ही? तर तुम्ही डिरेक्टरी स्ट्रक्चर मधनं इंडेक्स ब्लॉकला येणार. इंडेक्स ब्लॉक मध्ये सगळी ही इन्फॉर्मेशन असणार. या इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही बघणार चौथं पेज कुठं आहे? 10 नंबरला. मग डायरेक्ट 10व्या नंबरच्या ब्लॉकला तुम्ही काय करणार? पिंग करणार आणि तिथं कम्युनिकेशन तुमचं स्टार्ट होणार. ओके, कळालं का? हॅलो, कळतंय का काय चाललंय ते? इंडेक्स्ड अलोकेशन मध्ये काय होणार? एक सिंगल ब्लॉक एक यूज करणार. ह्या ब्लॉक मध्ये फक्त अदर ब्लॉक्सचे ऍड्रेसेस स्टोअर होणार, बाकी काहीही स्टोअर होणार नाही. कळतंय? म्हणजे सर लिंक लिस्ट सारखं का? कुठलं? लिंक लिस्ट सारखं. पण लिंक लिस्ट मध्ये काय होत होतं?
लिंक लिस्ट मध्ये प्रत्येक ह्याला प्रत्येकाचा पुढचा ऍड्रेस स्टोअर होत होता. ओके, म्हणजे इथं फक्त 217 स्टार्टिंग ब्लॉक आहे. 217 मध्ये पुढच्या ब्लॉकचा ऍड्रेस स्टोअर होतो 716 616. 616 ला खाली आल्यावर तिथं त्याच्या परत प्रिव्हियसचा ऍड्रेस बार स्टोअर होत होता 300. ओके, 339. म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं, प्रत्येक ब्लॉक स्कॅन करतच यावं लागायचं. पण आता समजा जर तुम्हाला वाटलं की बाबा आता मला फक्त हे दोनच ऍक्सेस करायचे, म्हणजे काय, हे जे इथं दोन आहेत 9 आणि 10 हे दोनच आहेत, तर तुम्ही डायरेक्टली काय करणार, फक्त इंडेक्स ब्लॉकला मार्किंग करणार, हा ब्लॉक ओपन करणार आणि 9 आणि 10 वर क्लिक करणार, संपलं. कळालं? येस सर. हा, तुम्ही डायरेक्ट ऍक्सेस इथं यूज करू शकता. तसा डायरेक्ट ऍक्सेस कालच्या ह्याच्यामध्ये नव्हता, प्रिव्हियस ह्याच्यामध्ये नव्हता. ओके, डायरेक्ट ऍक्सेस आपण काल बघितलं ना, सिक्वेन्शियल ऍक्सेस आणि डायरेक्ट ऍक्सेस. त्याच्या ह्याच्यानुसार प्रिव्हियस आपलं जे आहे लिंक्ड मध्ये काय करावं लागतं तुम्हाला, सिक्वेन्शियल आहे, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये जाऊन गेल्यानंतरच तुम्हाला तिथून पुढच्या गोष्टी कळणार आहेत, पुढचा ऍड्रेस कुठला आहे. तसं इथं आहे का, नाही. इथं काय आहे, एक ब्लॉक मध्ये फक्त तुम्हाला नंबर ऑफ ऍड्रेसेस स्टोअर आहेत, की कोणता डेटा कुठं प्रेझेंट आहे, कोणता डेटा कुठं प्रेझेंट आहे. तुम्ही फक्त हे फॉलो करायचं इंडेक्सड चार्ट आणि डायरेक्टली तुमची पर्टिक्युलर फाईल ऍक्सेस करायची. ओके, येस सर. मग ह्याचा ड्रॉबॅक काय असेल आता इंडेक्सडचा? इंडेक्सड अलोकेशनचा ड्रॉबॅक काय असेल? सर त्यात आपण जी फाईल ऍक्सेस करणार नाही तिचं पण काउंट असणार. जी फाईल आपण ऍक्सेस करणार नाही तिचा काउंट असणार. म्हणजे एक्झाम्पल सांगा मला, तुम्ही काय म्हणताय? आता 16 नंबरची फाईल आहे ती आपण ऍक्सेस करणार नाही का, त्याचं काउंटॅक्ट असणार म्हणजे मेमरी वेस्टेज. ओके, मेमरी वेस्टेज हा पॉइंट आहे, पण हा असा नाही. आता मला सांगा, तुम्ही काय म्हणताय 16 नंबरची फाईल आहे, तुम्ही वापरणार नाही, पण त्यामध्ये काहीतरी डेटा स्टोअर आहे ना फाईलचा, 16 नंबरच्या फाईलमध्ये आहे का नाही? येस सर. म्हणजे ती फाईल तुम्ही ऍक्सेस करणार नाही, पण त्यामध्ये डेटा स्टोअर आहे, म्हणजे ती फाईल यूज मध्ये आहे. कळालं? आपल्याला काय करायचंय, तर तुम्हाला इथं काय होणार, डेटा लॉस्ट आहे, पण कशा थ्रू आहे, जर समजा तुमची ही इंडेक्सड अलोकेशन तुम्ही यूज केलं आणि फाईल साईज 2 किंवा 3च आहे, तर 2 साठी तुम्हाला एक अख्खा मेमरी ब्लॉक स्पेस वाया घालावा लागणार आहे. 19 नंबरचा मेमरी ब्लॉक तुमचा काय करतोय, कुठलाही डेटा स्टोअर करत नाही, तो फक्त इंडेक्सड लोकेशन स्टोअर करतोय. 19 नंबरचा हा जो ब्लॉक दिसतोय तुम्हाला, हा ब्लॉक काय करतोय 19 नंबरचा, फक्त इंडेक्सड अलोकेशन करतो, म्हणजे इंडेक्सिंग, प्रत्येकाचा इंडेक्स नंबर स्टोअर करून घेतो, बाकी त्याला काहीही काम नाही. ओके, म्हणजे डेटा वेस्ट आहे तुमचं, हे पण वेस्ट आहे, टाइम पण वेस्ट आहे का नाही? येस सर. म्हणून हा ह्याचा काय असणार आहे ड्रॉबॅक. जर तुमच्याकडे छोट्या स्मॉल फाईल्स असतील, तर स्मॉल फाईल साठी इंडेक्सड अलोकेशन म्हणजे काय होईल, त्याच्यामध्ये नंबर ऑफ अमाऊंट ऑफ टाइम तुमचा सगळा फक्त मॅक्झिमम वाया जाईल ती फाईल स्टोअर करण्यासाठी. कारण की जर तुमच्या फाईलला दोनच ब्लॉक रिक्वायर्ड आहेत, तर 2 साठी त्याला एक अख्खा ब्लॉक फक्त त्या दोघांचा ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी वाया घालावा लागेल. म्हणजे नियर अबाउट 30 to 40% तुमचाच मेमरी स्पेस वाया गेला का नाही? ऍडिशनल एक तुम्हाला मेमरी स्पेस रिक्वायर्ड लागला का? येस सर. कशासाठी? फक्त बाकीच्या पेजेसचे ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी. कळालं? हा सर. ठीक आहे, मग एवढे आज 3 पॉईंट बघितलेले आहेत. कोणाला काही डाऊट असेल विचारा, नाहीतर मी आता आज पीपीटी टाकतो ग्रुपवर, पीपीटी बघून घ्या. ओके.
ठीक आहे, कोणाला काही डाऊट नसेल इथंच आपण स्टॉप करूया. काय डाऊट आहे कोणाला? डाऊट आहे का कोणाला काही? नो सर. चालेल चालेल, लेफ्ट झालं तरी चालेल, काही इश्यू नाही.